नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वामी समर्थ या. तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे. तर ह्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आणि मित्र आप्तस्वकीयांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पितरांचा सुद्धा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही खालील उपाय आणि तोडगे जे आहेत ते तुम्ही करू शकता. अत्यंत हे प्रभावी तुमच्यावर तोडगे ठरू शकतात. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय नंबर 1, गाईला चारा नसेल तर तुम्ही पोळी सुद्धा घेऊ शकता. अक्षय तृतीयेच्या सकाळी स्नान करून लवकर उठून, ब्रह्ममुहूर्तावर उठले तर फार चांगलं, स्नान करून गाईला हिरवा चारा किंवा गूळ कणिक मिसळलेली पोळी खाऊ घालावी. म्हणजे कणिक जेव्हा आपण मळतो तेव्हा त्यात थोडासा गूळ मिसळावा. त्यानंतर आहे उपाय नंबर 2, मुख्य दारावर हळद आणि कुंकू. तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला, लक्षात असू द्या बाजू उजव्या बाजूला, तुपाचा दिवा लावावा. आता तूप हे शक्यतोवर गाईचेच असावे आणि दारावर हळदी कुंकू लावून लक्ष्मी मातेचे मनापासून स्वागत करावे. आता उपाय आणि तोडगा नंबर 3, कवड्यांचा तोडगा. अतिशय प्रभावी हा तोडगा आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 11 पिवळ्या कवड्यांची पूजा करून ती लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत, जिथे आपण पैसे ठेवतो तिथे तिजोरीत किंवा मग धन ठेवण्याच्या जागेवर, कपाटात सुद्धा तुम्ही जिथे पैसे ठेवता, तुमची जिथे तिजोरी आहे तिथे ती पोटली ठेवावी. नंतर उपाय आणि तोडगा नंबर 5, गोमती चक्र. गोमती चक्राची हळद केशराने पूजा करून ते पिवळ्या कपड्यात बांधायचे. पिवळ्या कपड्यात बांधून ते तिजोरीत ठेवावे. सेम तीच प्रोसिजर जिथे तुमची तिजोरी आहे किंवा जिथे तुम्ही धन पैसा ठेवता तिथे ठेवावे. यामुळे काय होईल की तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास फार मदत होईल. त्यानंतर आहे गुलाबी फुले अर्पण. गुलाबी रंगाची फुले, उदाहरणार्थ जसे की सर्वात महत्वाचं आणि आवडीचं फूल म्हणजे मातेचं कमळ, असे फुले अर्पण केल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होते, हे नक्कीच. त्यानंतरचा उपाय आहे श्री सूक्त पाठ. या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री सूक्त किंवा मग ललिता सहस्त्रनाम याचा पाठ करावा. 2 पैकी 1 सुद्धा केलं तुम्ही तरी चालेल. यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी येते आणि तुमच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास फार मदत होते. मित्रांचा आणि आप्तांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष तोडगे किंवा संदेश सुद्धा आपण यांना म्हणू शकतो. शुभेच्छा संदेश पाठवा. तर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुमचे मित्र आणि तुमच्या प्रियजनांना प्रेमळ मराठी शुभेच्छा म्हणजेच संदेश आठवण काढून आपण पाठवू शकता. त्यानंतर आहे मदतीचा हात. गरजूंना किंवा गरिबांना तुमच्या सोयीप्रमाणे अन्नदान, वस्त्रदान किंवा मग सोन्या चांदीचे तुमच्या यथाशक्तीनुसार दान करा. यामुळे तुमचे पूर्वज म्हणजेच आपले जे पित्र राहतात ते पित्र आणि आप्तस्वकीयांचा आशीर्वाद मिळतो, हे नक्कीच. आता सोने चांदी तर आपण दान करू शकत नाही आजकालच्या युगामध्ये, तर तुम्हाला जे काही शक्य असेल, तुमच्या खिशाला जे काही परवडेल ते तुम्ही दान करू शकता. त्यानंतर आहे नातेसंबंधात गोडवा. या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता प्रेम वाढवा. यामुळे कोणत्याही नात्यात शांती आणि आपुलकी राहते, हे मात्र नक्कीच. आता थोडक्यात काही टिप्स सांगायच्या झाल्या तर तुमच्या घरात तुळशीची पूजा करा. तुळशी तर ही प्रत्येकाच्याकडे असतेच, पण या दिवशी तुळशीची पूजा आवर्जून करा आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. दिवा हा गाईच्या तुपाचा असेल तर फार चांगलं, नसेल तर तुम्ही आपल्या तेलाचा सुद्धा लावू शकता, काहीच हरकत नाही. आता नवीन कामाची सुरुवात सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता.
हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक तुम्ही या दिवशी करू शकता. त्यानंतर आहे सोनं किंवा चांदी. सोनं चांदी तुम्ही या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुमच्याकडून फार मोठं नसेल होत तर जेवढं होते तेवढंच खरेदी नक्की करायचं. पण नसेल तर पिवळ्या रंगाची वस्तू तुम्ही कुठलीही खरेदी करू शकता. अत्यंत साधे सरळ सोपे होते उपाय. मनापासून केले तर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.